नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, खुश खबर आहे मित्रांनो। कृषी यांत्रिकीकरण अनुदान आले आहे, त्या संदर्भातला महत्त्वाचा जी.आर. आलेला आहे। तर मग कोणकोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती बघूया मित्रांनो। आपण या ठिकाणी बघू शकता, सन 2025-26 मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यासाठी 150 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन यांचा 24 मार्च 2026 रोजीचा हा जी.आर. आहे। या योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 400 कोटी इतका निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेला होता। या 400 कोटीच्या कार्यक्रमास शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे। आता त्यानुसार सन 2025-26 करिता आतापर्यंत 250 कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे। कृषी संचालक, कृषी अभियांत्रिकी संचालक यांच्या मागणीनुसार सन 2025-26 या आर्थिक वर्षात करिता अर्थसंकल्पीय तरतुदीमधून उर्वरित 150 कोटी रुपये इतका निधी कृषी आयुक्तालयात उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, या जी.आर. नुसार आता सन 2025-26 या वर्षात ज्या राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी 150 कोटी इतका निधी आयुक्त कृषी कार्यालय अर्थसंकल्पित अंदाज वाटप व संनियंत्रण प्रणाली म्हणजे बीम्स प्रणालीवर वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। मग सन 2025-26 करिता खालील लेखाशीर्षानुसार या ठिकाणी हा निधी वाटप करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयाने उपलब्ध करून देण्यात येत असलेला निधी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांनाच वितरित करणे बंधनकारक राहील। म्हणजे महा-डी.बी.टी. द्वारे ज्या ठिकाणी जे लाभार्थी किंवा जे शेतकरी निवडण्यात आलेले आहे त्यांना हा निधी वाटप करण्यात येणार आहे। मग या योजनेअंतर्गत लाभार्थी निवड महा-डी.बी.टी. पोर्टलवरून विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून करण्यात यावी। तसेच अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांना महा-डी.बी.टी. प्रणालीद्वारे आधार संलग्न बँक खात्यावर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करावी। अशा पद्धतीने हा जी.आर. आहे मित्रांनो। आता डायरेक्ट तुम्हाला 31 मार्चच्या आत हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। त्यासाठी तुमचे खाते हे आधार संलग्न असणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाचा असा जी.आर. आहे। तुम्ही जर महा-डी.बी.टी. मध्ये कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी अवजारे असतील किंवा जे काही साहित्य तुम्ही घेण्यासाठी अर्ज केलेला आहे ते अर्ज किंवा ते साहित्य तुम्हाला आता लवकरच घेता येणार आहे। त्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मित्रांनो। आतापर्यंत अनेक लाभार्थ्यांनी याचा फायदा घेतलेला आहे। 5,75,000 शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी अर्ज केला होता। त्यापैकी अजून 3,91,000 शेतकरी हे बाकी आहेत। आतापर्यंत 1,62,000 शेतकऱ्यांना या ठिकाणी देण्यात आलेले आहे। तर मग आता 3,91,000 शेतकरी आहेत त्यांना या ठिकाणी या कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यापैकी तुम्ही या योजनेत पात्र असाल तर हा निधी तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाची अपडेट होती। तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।